Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. आजपासून बरोबर 1 महिन्यांनी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. कोल्हापूर शहरासह आणि ग्रामीण भागातही गणेश चतुर्थीच्या या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि या आगमन सोहळ्यासाठी किंवा विसर्जन सोहळ्यासाठी जे महत्त्वाची भूमिका बजावतात ते ढोल ताशाच्या सरावालाही सुरुवात झालेली आहे. या तयारीमध्ये त्यांची काय ताल असणार आहे, त्यांचं काय सादरीकरण असणार आहे, हे आज आपण पाहणार आहोत. तर आता मी आलेले आहे महालक्ष्मी प्रतिष्ठान ढोल ताशाच्या इथं आणि आज आपण त्यांची पूर्ण तयारी बघणार आहोत. ते कशा पद्धतीने तयारी करत आहेत आणि किती दिवसापासून ते तयारी करत आहेत. तुमच्या ढोल ताशाच्या पथकाचं नाव महालक्ष्मी प्रतिष्ठान, किती दिवस झालं याची तयारी चालू आहे? तसं मार्च एंडिंग पासून सुरू झाले. 10वीची परीक्षा संपते त्यावेळेपासून काही नवीन ऍडमिशन येतात. तर हा ढोल ताशाच्या काही बेसिक गोष्टी असतात. त्या बेसिक गोष्टी शिकण्यासाठी कमीत कमी 3 महिने लागतातच. सो त्यांची प्रॅक्टिस थोडी आधी सुरू करतो आणि त्याच्यानंतर त्या मुलांना, ही माझी रेग्युलर मुलं आहेत ज्यांनी आतापर्यंत, आता पथकाला 11 वर्ष झाले, ते 12 वर्ष सुरू आहे. ते 11 वर्ष ज्या मुलांनी साथ दिले त्यांच्यावर यांना वादन करायला लावतो. इट मीन्स एक्सपिरियन्स. कारण मुलं कॉलेजमध्ये शिकतात आणि इंटर्नशिप बाहेर जाऊन करतात. हे कॉलेज पण यायचं आहे, इंटर्नशिप पण यायचं आहे. त्यामुळे इथे हे यामध्ये मुलं जी आता ॲडमिशन झालेली आहेत 10, 15, 20, 25 जी असतील ती सगळी इथं वेल ट्रेन होतात. तरी आता किती वादक इथं तुमच्या पथकामध्ये ढोल ताशाचं प्रॅक्टिस करत आहेत? नवीन ॲडमिशन्स आता जवळजवळ 40 झालेली आहेत आणि ज्या 40 आणि अगोदर माझी 40, आता एक 70-75 मुलं आता इथे प्रॅक्टिसला उभे आहेत. आता इथे रोजचं प्रशिक्षण किती वेळाचं असतं आणि कसं तुम्ही प्रशिक्षण नवीन मुलांना देता? नवीन मुलांना काही बेसिक गोष्टी असतात. त्या बेसिक गोष्टी आता इथे नाही, अगोदर मला सांगितल्याप्रमाणे मार्च महिन्यात तेव्हा मी त्यांना प्रशिक्षण देतो. आत्ता जे रेग्युलर बीट्स असतात इकडे, आतापर्यंत जे आम्ही 11 वर्ष परफॉर्म करत आलोय, तेव्हा ती ह्या परफॉर्मन्सला, त्या बीटला त्यांना सराईत होण्यासाठी त्यांना या जुन्या मुलांबरोबर वादन करायला लावतो. त्यामुळे इथे प्रॅक्टिस एक 2 ते 2.5 तास होते. 6:30 सुरू करतो आम्ही, एक 8, 8:30, 9 आता शो येणार आहे. त्या शो वेळेला तुम्ही बघा. त्यावेळेला कसं आहे, राजींचा बीट हा जो असतो, त्याच्यानंतर प्रभू श्रीरामचंद्राचा बीट मागच्या वर्षी आम्ही ओपन केलेला, त्यावेळेला पण केलेलाच आहे. पण एक थोडीशी आमची मूड थोडी ओपन होऊ द्या. मग ओपन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती पडेल आमचा बीट तो. हे सगळं करत असताना शिस्त आणि समन्वय हे दोन्ही साधता येतं का? येतं, मी करतो, मला सराईत झाले. आम्ही सगळेजण आहोत इकडे. शिस्त लावायला लागते, कारण हे सगळं कोणी बेशिस्त वादन नाही आहे, हे शिस्तपूर्ण वादन आहे. आणि इथं मुलांनी शिस्तीत राहूनच सगळं करायला लागतं. शिस्तीत चालणं, शिस्तीत वाजवणं. कारण आता एवढे सगळेजण इथे वाजवत आहेत, एकाचा बीट ऑफ बीट गेलेला नाही. त्यामुळे ज्या प्रकारे शिकवलंय त्या प्रकारे ते परफॉर्म करतायत. आता तुम्ही इथं गेले 1.5 महिने झालं प्रॅक्टिस करताय आणि अजूनही गणेशोत्सवाला 1 महिना आहे. मग हे सराव करत असताना तुम्हाला काही अडचणी येतात का? खूप खूप खूप. पण आता अडचणी नको, जरा वेळ कमी आहेत. अडचणी विसरायच्या, हा नेगेटिव्ह पॉईंट आहे. पॉझिटिव्ह पॉईंट काय, सगळी मुलं एकत्र आलेली आहेत, वादन करतायत. आणि हे करताना माझा मोबाईल सुद्धा एवढा, म्हणजे जरी किती मोठ्याने वाजला तरी सायलेंटच होतो, आम्हाला ऐकायला येत नाही. भरपूर जण भरपूर वेगवेगळ्या फील्डमधले असतात. इंजिनिअरिंगची मुलं आहेत, जॉबवरून लेडीज काही मुली येतात.
सगळं सोडून एक मेंटल स्ट्रेस असतो तो कम्प्लीट दूर होतो याच्याने. त्यामुळे मजा येते एकदम. किती वर्ष झालं या महालक्ष्मी प्रतिष्ठानमध्ये तुम्ही हे वादक सादरीकरण करता? आता 11 वर्ष झालीत. आता 12 वर्षात पदार्पण केले आपण, ते पण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. आता तेच आम्ही जे प्रमाणे शिकलो आहे तसेच नवीन विद्यार्थी घडवायचं काम चालू आहे आमच्या. जसं आम्ही शिकलोय तसंच त्यांनाच शिकवत आहे आपण. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. शिस्त एक नंबर लावलेली आहे. त्यामुळे तुम्ही एकदा वादन जर बघायला आलात तर अक्षरशः एकदा बघा की शिस्त काय असते महालक्ष्मी प्रतिष्ठानमध्ये आणि त्याचा आवाज किती असतो हे तुम्हाला वादनात कळून जाईल. आता तुमचं 12वं वर्ष आहे म्हणजे तुमचा अनुभव मोठा आहे. हे वादन वाजवण्याबरोबरच तुम्ही प्रशिक्षण म्हणून पण काम करताय. हो करतोय की. जसं आम्ही वादक म्हणून पहिला आलो होतो. आता थोडीशी जबाबदारी वाढली की नवीन विद्यार्थी आले की त्यांना थोडंसं शिकवावं पण लागते. त्यांच्यासोबत आपल्याला वाजवावं लागते. जसं आम्ही शिकलो त्यांच्याकडून करून घेतो की बाबा आपण कोणतं 1-2-3 बीट असू दे. आपल्यापर्यंत आम्ही जसे जुने वादक वाजवतात त्या पद्धतीने त्यांच्याकडून वाजवून घेतो आणि तसेच एखाद दुसरे जुने वादक मिक्स करून आपण एकत्र वादन प्रॅक्टिसमध्ये करून जातो. 11 वर्षाचा अनुभव काय सांगतो? 11 वर्षाचा अनुभव म्हणजे एवढा मोठा आहे की सांगण्याच्या पलीकडे आहे. एक एवढा मोठा परिवार मिळाला आहे की शब्दात सांगता येणार नाही. भारी वाटते. काम सगळं 6 नंतर जे एकदा बंद झालं आणि जेव्हा इथं आलो की इथनं सगळं विसरून कवा एकदा कमरेला ढोल बांधतोय आणि कवा एकदा वाजवतोय असं होतंय. आता आपण महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी तरी बोललोच आहे, पण इथं प्रशिक्षण घेणाऱ्या वादकांशीही आपण आता याबद्दल चर्चा करणार आहे. तुम्ही आता इथं महालक्ष्मी प्रतिष्ठानमध्ये ढोल ताशा वाजवण्यासाठी येत आहे. किती वर्ष झाली तुम्हाला? 10 वर्ष झालीत मॅडम मला येऊ. 10 वर्ष म्हणजे अनुभव मोठा आहे. हो, कसं वाटतंय? छान वाटते. एक फॅमिली असल्यासारखं वाटते. कधी इथं आल्यानंतर मनात काही ट्रेस असला किंवा कामाचं काही कटकट असली, टेन्शन असले, बिंदास निघून जाते. इथे यायचं, ढोल बडवायचा, सगळा अंगातला ट्रेस काढायचा. दुसऱ्या दिवशी आपण नव्यानं सुरुवात करतोय. म्हणजे कसं मला पुन्हा संध्याकाळी थोडं ट्रेस आले की पुन्हा मी इथे येतो. ह्यासाठी मी वादन करतो. गणेशोत्सवाच्या काळामध्ये हे ढोल ताशाचं जे वादन असतं ते खूप ठिकाणी होतं. मग त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा असतो? काही वेळेला कॉम्पिटिशन होतात आमच्यात. मग आम्ही काय करतो की बाबा कॉम्पिटिशन न करता दुसऱ्या पथकाशी आम्ही एकत्र वादन करतो, जेणेकरून लोकांना पण की बाबा ढोल संस्कृती पुढे निघायला लागली आपली. एक आमच्यामध्ये असं काही भांडणं नाहीत किंवा क्रॉस नाही, असं काय नाही. आम्ही एकजुटीनं ते वादन करतो आणि आमच्यातल्या एकजुटीचा आम्ही त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करतो. मला साधारण 10 वर्ष झाली मी आहे पथकात. म्हणजे 10 वर्षाचा अनुभव तुमचा मोठा आहे. कसं वाटतंय? हा, खूप छान वाटते. खूप सारे मित्र भेटले व त्याच्यामुळे खूप छान वाटते. आणि एक टेन्शन वगैरे असते ते कामाचा वर्कलोड असतो तो रिलॅक्स होतो इथं येऊन. आणि आम्ही दरवर्षी वाट बघतो की कधी एकदा प्रॅक्टिस चालू होते, बाप्पाचं आगमन होते. त्याच्यामुळे एक आनंदी आता सध्या वातावरण आहे. तुम्ही काम काय करताय? मी सध्या सेल्समध्ये आहे आरिशा सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. आणि तिथून माझा वर्क वगैरे आठवण वगैरे सगळे येतो इथं प्रॅक्टिससाठी. म्हणजे पूर्ण दिवसभराचं काम करून तुम्ही ह्याचा तुम्हाला आनंद वाजवून होतो म्हणून तुम्ही इथे येता? हो हो, खूप छान वाटते त्याच्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाप्पाचं आगमन होते, हेच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. 3 वर्ष झाली मला. 3 वर्ष झाले. कसं वाटतंय हे वाजवताना? खूप छान वाटतंय, खूप आनंद असतोय. आणि जर साईडनं जरी जात असलं, दुसऱ्या जरी पथकाचं वादन असलं तरी खूप छान वाटतंय. आणि ह्या पथकात आल्यापासून खरा आनंद वाजवण्याचा जो काय तो सगळा समजलेला. काय करतेस तू सध्या? मी सध्या CN ऑडिटर म्हणून जॉब करते. म्हणजे ते काम संपवून तू इथं ढोल वाजवण्यासाठी वेळ काढून येते. ॲक्च्युली मला येणं जाणं खूप लांब पडतंय, पण तरी हाऊस आहे, आवड. कुठे आहेस राहायला? सरनोबतवाडी, कोल्हापूर. म्हणजे आता हे इथलं ढोल वगैरे करून मग तू घरी जाते? हो, 9, 9:30, 10 तरी वाजतात घरी जायला. किती वर्ष झालं इथे येतेस? मी आता लास्ट इयर पासून इथं आहे. हा. आणि छान आहे एक्सपिरियन्स माझा. मज्जा असते. सगळेजण सांभाळून पण घेतात. दोन्ही सर खूप चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहेत आणि खूप छान वाटतं. आता तू म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा की तू बारीक आहेस पण ढोल हा खूप मोठा आहे, म्हणजे याचं ओझं वगैरे तुला आवडतं का? हां, आवडतंय. म्हणजे असं वाजवायला लागलं की वाटत नाही की हा ओझं होतंय, दुखतंय, हे होतंय. जे वाजवताना आम्ही फील करतोय ना, खूप छान वाटतंय ते. म्हणजे सगळं विसरून जाते की दुखायला लागले किंवा काय, असं काही वाटतच नाही की दुखतंय किंवा काय. तू काय करतेस सध्या? मी आता 12वीला आहे. 12वी. म्हणजे 12वीची आता एक्झाम देते तू. हे हां, म्हणजे थोडं म्हणजे राहत नाही घरी की अभ्यास करायचा. मग हेच आठवते सगळं ढोल ताशा. आता गणपती येणार आहे, जायचं असं होतंय, म्हणून कधी कधी येते.
किती वर्ष झालं? हेच पहिलं वर्ष आहे माझं. पहिलं वर्ष हो. म्हणजे न्यू आहेस तू यामध्ये. new आहे मी. कसा अनुभव आहे तुझा? छान वाटतं इथे येऊन, म्हणजे असं हलकं हलकं वाटतं, जरी काय स्ट्रेस वगैरे तर नसेल तर मस्त वाटतंय आणि मजा येते इथं वाजवायला. काय करतेस तू सध्या? मी आता BCA थर्ड इयरला आहे. हा, म्हणजे कॉलेज करत तुला हा पण college करत हे असं छान वाटतं पण इथे येऊन. आणि पहिलं वाटायचं हे उचलेल नाही उचलेल, पण आता होऊन जातं. किती वर्ष झालं आहे? आज मला 2 वर्ष झाले पूर्ण. आज हे दुसरं वर्ष. कसं वाटतं इथं जॉईन केलं? इथं जॉईन केलं 1 नंबर भारी वाटते, कारण का इथं जे आल्याची ऊर्जा भेटते. कारण का आज आम्ही 6 वाजल्यापासून जे 9 वाजेपर्यंत वादन करतो, ती जी ऊर्जा मिळते. कारण का आज दिवसभर आमचे हात दुखतात वाजून वाजून, जी परत जर ढोल वाजवला ती जी ऊर्जा मिळते ती कशामध्येच नाही आहे. आणि आज जे लोक जे बोलतात चेंज जनरेशनची ही कला जी पुढे घेतलेले आहे, ते असंच तुम्ही तुमच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. असे आमची खूप बरं वाटलं तुम्ही इथं आला. काय करता तुम्ही? मी सध्या जॉबला आहे शेंडा पार्कमध्ये, आपलं सीपर हॉस्पिटलमध्ये. असं वाटतं दिवसभर काम करून कधी एवढं 6 वाजता आणि इथं ग्राउंडवरती जातोय आणि कधी ढोल वाजवतोय. एक एक्साइटमेंट असते दिवसभर. थँक्यू. तर आता आपण काही इथं छोटे वादक पण आहेत, त्यांच्याशीही बोलणार आहोत. त्यांचा अनुभव कसा आहे? काय नाव आहे बाळ तुझं? ट्रू गिरीश पेडणेकर. किती वर्ष झालं तू इथं वाजवतोस ढोल? 3 वर्ष. 3 वर्ष झाले. कसं वाटतंय तुला ढोल वाजवताना? चांगलं. चांगलं वाटतंय. येतो का आता? म्हणजे अगदी व्यवस्थित शिकलायस तू ढोल? हो. किती वर्ष झालं आहे इथं तुम्ही? आता न्यू जॉईन केले. नवीन जॉईन केलंय. कसं वाटतंय मग नवीन प्रशिक्षण घेताय? छान वाटायले, जरा काही नवीन एक्सपिरियन्स वाटायला आणि आपला छंद पण पूर्ण व्हायला लागला. काय करते सध्या तू? आता मी 12वीला आहे. म्हणजे अभ्यास करत करत याची जोड. होय होय. आधीपासून म्हणजे 11वी पासून होती आवड, पण 11वीच्या सुट्ट्या पडल्यानंतर मी जॉईन केलं. आत्ता महिना झाला. 1 महिना झाला. म्हणजे नवीनच तू शिकतोयस. पण कसं वाटतंय तुला? चांगलं वाटत. चांगलं वाटतंय. तू काय करतोस? मी बीकॉम सेकंड इयर. बीकॉम सेकंड. म्हणजे कॉलेज करत करत तुला हा छंद जोपासायचा. होय. ज्या वेळेला आता गणपती आगमन होईल त्यावेळेला तुझा सहभाग असणार आहे यामध्ये. आहे की. किती वर्ष झाली तुम्हाला? मला म्हणजे मी अगदी सुरुवातीपासून आहे, 12 वर्ष तरी झाली. पण मध्यंतरच्या काळात जरा फॅमिली ह्याच्यामुळे मला यायला जमलं नाही. तर आवडता एक छंद असतोय, जोपाससाठी मी परत आलेली आहे 12 वर्षांनी. फार छान वाटतं. या ढोल ताशामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे टोल वादक यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. काय सांगतात या टोल वादनाबद्दल ते आता आपण पाहणार आहोत. टोल वादन तुम्ही करताय, काय महत्व आहे याचं या ढोल ताशाच्या पथकामध्ये? टोलमुळे बरेचसे बीट समजतात. टोलवरती आमच्या पथकाचं तरी टोलवरती काही काही बीट आहेत. आणि टोल वाजवल्यामुळे ताशा आणि टोल यांचं कॉम्बिनेशनमुळे नवीन बीट आमचे होतं. तर आज आपण बघितलं की महालक्ष्मी प्रतिष्ठानमध्ये मी आलेली होते आणि इथं बघितलं तर आपली महाराष्ट्राची संस्कृती जपणारी लोक आपल्याला आज इथं भेटलेली आहेत. आणि ढोल ताशा हा तरुणाईमध्ये एक क्रेज बनलेला आहे सध्या. आणि जेनझी आपण आता सध्या म्हणतोय, ते जेनझी तरुणाईची पिढी आपल्याला या महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या ढोल ताशा वादनामध्ये दिसलेली आहे. आणि एकूणच आज आपण बघितलं तर त्यांचे अनुभवही मोठे आहेत आणि नवीन शिकणारे तरुण तरुणीही इथं खूप प्रमाणात आपल्याला दिसून येतात. तर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येकजण इथं येऊन सराव करत असतो. आपल्या दिवसभराच्या कामकाजातून वेळ काढून इथं प्रत्येकजण आपला अनुभव शेअर केलेला आहे. आणि आज आपण बघितलं तर जेनझी म्हटलं तर इथं तरुणाई जी आपल्याला दिसते ते एक वेगळा अनुभव घेऊन यामध्ये उतरलेली दिसते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर.